नमस्कार, माझे नाव प्रलिती राजभवानकर आहे. मी आज तुमच्या समोर जागतिक स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत काही 6वे पुष्प सादर करीत आहे. सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये दक्षिण हैदराबाद येथे झाला. त्यांच्या आईचे नाव वर्धासुंदरी देवी व वडिलांचे नाव डॉक्टर रघुनाथ असे होते. ते बंगाली ब्राह्मण होते. त्यांचे घराणे एक प्रतिष्ठित घराणे होते. संस्कृत भाषा आणि तत्वज्ञान यातील पांडित्य बऱ्याच वर्षापासून त्यांच्या पूर्वजांनी जपले होते. ते बाळकडू सरोजिनी व त्यांच्या भावंडांना प्राप्त झाले होते. 4 बहिणी व 4 भाऊ अशा 8 दाम्पत्यांपैकी सरोजिनी ह्या सर्वात थोरल्या होत्या. सरोजिनी लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांना वाटत असत की त्यांनी इंग्रजी बोलावं, पण सरोजिनींना त्याच्यात मुळीच इंटरेस्ट नव्हता. तरी पण त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शिक्षकाची शिकवणी पण लावून दिली. पण इंग्लिशचा अभ्यास नीट न केल्यामुळे त्यांच्या वडिलांनी पूर्ण 1 दिवस त्यांना खोलीत बंद करून ही शिक्षा केली. त्या लहानक्या सरोजिनीच्या मनात 1 दिवस खोलीत पूर्ण बंद राहिल्यामुळे त्या लहानक्या सरोजिनींना असं वाटू लागलं की आपण इथून बाहेर पडणार ते इंग्लिश तज्ञ बनूनच. हे त्यांनी निश्चय केला. त्यांनी काही महिन्यात इंग्लिश शिकून घेतली. त्यांच्या आईला वाटत असे की त्यांनी एक खूप मोठी कवयित्री व्हावं, पण त्यांच्या वडिलांना वाटत असे की त्यांनी गणित शास्त्रज्ञ व्हावा. एके दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना एक बीजगणिताचे उदाहरण सोडवण्यास दिले, पण ते गणित काही केल्या सुटेना. खूप वेळा झाला तरी न सुटणाऱ्या गणितावर सरोजिनींनी एक इंग्लिश कविता लिहिली. त्यांनी गणित न सुटल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप रागवले, पण आईने त्या कवितेचे कौतुक केले. काव्यलेखनात उत्साह असणाऱ्या कल्पना विहितारीच्या पात्रावर असणाऱ्या सरोजिनींनी एक गोल्ड थ्रेशोल्ड म्हणजेच सोन्याचा उंबरठा हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्यांचा ह्या काव्यसंग्रहातील कविता वाचून एक सर आर्थर